विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती सत्ताधाऱ्याकडून राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात येत आहे। राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये हिंदू हे अहिंसक असतात अशा प्रकारचं वक्तव्य केलं। त्यानंतर भारतीय जनता पार्टी देशभरामध्ये आक्रमक झालेली आहे। आज मुंबईतील महाराष्ट्रातील राज्य विधिमंडळाचं हे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान सत्ताधाऱ्याकडून राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये राज्य विधिमंडळाच्या या पायऱ्यांवरती विधानभवनाच्या पायऱ्यांवरती राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात येतं। ही दृश्य तुम्ही बघू शकताय। राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी हे सत्ताधारी आज एकवटलेले आहेत। बाहेरून आले का आतून आले का तुम्हाला असा त्या ठिकाणी बोलण्याचा अधिकार आहे का? कोणाच्या आई बहिणीचा उल्लेख करून त्याला शिविराण्याचा त्यांचा तुम्हाला अधिकार आहे का हे त्यांनी सांगावं ना। आता कोण बाहेरून आलं आहे, कोण आतून आलं आहे, कोण कुठून आलं आहे हा विषय इथे आहे का? पण तुम्ही सदस्याची सरळ आई बहिणीचा उल्लेख करून शिवीगाळ कराल एवढ्या शिवराळ भाषेमध्ये तर हे अजिबात शोभणारं नाही आहे। हे कुठे कमवून घेतलं जाणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांच्यावर कारवाईच करावी। नक्कीच म्हणजे असं म्हणताय की अंबादास दानवे कालपर्यंत व्यवस्थित वागत होते, त्यांनी जे केलंय ते योग्य केलंय, त्यांची बाजू घेतात संजय राऊत, काय म्हणाल याबद्दल? मला वाटतं इतक्या खालच्या स्तराला शिवसेना चाललेली आहे, उद्धव उभाठा गट विशेष करून संजय राऊत ज्या पद्धतीने बोलत आहेत खरं म्हणजे त्यांच्याकडून कोणाला अपेक्षाच नाही आहेत। पण अंबादास दानवे एका पदावर या ठिकाणी आहेत, जबाबदारीने त्यांनी वागलं पाहिजे। ते विरोधी पक्ष नेते आहेत आणि एखादा विषय समोरच्या आमदारांनी मांडला सदस्यांनी सदनामध्ये तर अशा पद्धतीने त्याला शिवीगाळ करणं, इतक्या आरवच्या भाषेमध्ये बोलणं, त्याच्यावर धावून जाणं मला वाटतं हे कुठेही खपवून घेण्यासारखं नाही आहे। म्हणून सभापतीकडे मी मागणी केलेली आहे की त्यांच्यावर कठोर कारवाई त्यांनी करावी, त्यांचं निलंबन त्या ठिकाणी करावं।